नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत सोया पुलाव। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सोया पुलाव बनवण्यासाठी मी इथे सोया वडी घेतली आहे 1.5 वाटी आणि साध्या पाण्यामध्ये मी भिजत घातली आहे एक 15 ते 20 मिनिटांसाठी। आता मी इथे एका बाउल मध्ये भाज्या मॅरिनेट करून घेणार आहे। त्याच्यासाठी मी एक बटाटा साल काढून चिरून घेतलाय। त्याच्यानंतर मी इथे 1 वाटीभर मी हिरवे मटार घेतले ताजे। त्याच्यानंतर 1 शिमला मिरची मी चिरून घेतली आहे। आता मी त्याच्यामध्ये 1 वाटी दही घालणार आहे। त्याच्यानंतर मी अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा मी इथे बिर्याणीचा मसाला घेतलाय। तुमच्याकडे नसेल तर गरम मसाला वापरला तरी चालेल। अर्धा चमचा मीठ, इथे 2 चमचे मी आलं लसूणची पेस्ट घातली आहे याच्यामध्ये। इथे मी बारीक चिरून घेतलेला पुदिना घातलाय, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। इथे मी सोयावडी मधलं पाणी काढून हाताने दाबून घेतले। आता त्याच्यामध्येच घालून घेऊया आपण आणि हे मिक्स करून घेऊया। आता मी इथे हातानेच मिक्स करून घेते म्हणजे त्याला मसाला चांगला लागला जाईल। आता इथे मी पूर्ण सगळं मसाला लावून घेतलाय। त्याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास मॅरिनेशन साठी ठेवूया। आता मी इथे तांदूळ घेतलाय 2 वाटी, जिरा राईसला वापरतात तोच तांदूळ घेतलाय। त्याच्यामध्ये पाणी घातलंय मी। आता छान धुवून घेऊया तांदूळ आणि त्याच्यामध्ये परत पाणी घालून अर्धा तासासाठी बाजूला ठेवून देऊया। आता इथे अर्धा तास आपले भाजी आणि तांदूळ अर्धा तास आपण बाजूला ठेवून दिला होता। आता आपण पुलावसाठी इथे भांड गॅसवर गरम करायला ठेवलंय। त्याच्यामध्ये मी 3 ते 4 पळ्या तेल घातलंय। आता मी त्याच्यामध्ये खडे मसाले घालणार आहे। 1 चमचा जिरे, 1 मसाला वेलची, हिरवी वेलची 3 घेतलेत मी, स्टार फूल घेतलंय, लवंग, मिरी, दालचिनीचे 2 तुकडे घेतलेत आणि इथे 4 मी तमालपत्रे घेतलेत छोटी। तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला। आपला खडा मसाला चांगला भाजला पाहिजे। त्याच्यानंतर मी इथे 1 मीडियम आकाराचा कांदा मी उभ्या स्लाइस मध्ये कट करून घेतला होता, तो आता याच्यामध्ये छान परतून घेऊया। आता मी हिरव्या मिरच्या घेतल्यात मध्ये कट करून 4 ते 5 घेतल्या याच्यामध्ये। तर आता त्या असं भाजून घेऊया। हिरवी मिरची आणि कांदा भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घातलाय। आता हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तेलात सगळं। 1-2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊया याला। आता इथे कांदा टमाटर भाजल्यानंतर आपल्याला मॅरिनेशन जे भाज्यांचं आपण करून घेतलं होतं त्या भाज्या आपल्याला सगळ्या याच्यामध्ये घालायच्या आहेत। आता हे आपल्याला असं परतून घ्यायचं आहे। मी इथे 2-3 मिनिटं परतून घेतलंय। ह्याला छान पाणी सुटायला लागलंय। आता याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम एकदम लो करून घेऊया आणि आपल्याला 10 मिनिटं ते शिजवून घ्यायचे आहेत भाज्या आपल्या किमान 60 ते 70% तरी शिजल्या पाहिजे। आता इथे मी झाकण काढून घेतलंय। हे बघा भाज्या आपल्या 60 ते 70% शिजल्यात। त्याच्यामध्ये आता मी तांदळामधलं पाणी काढून घेतलंय। आता याच्यामध्ये तांदूळ घातलाय मी। आता आपल्याला हलक्या हाताने तांदूळ त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता इथे मी याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे। मी इथे 3.5 वाटी गरम पाणी घातलंय। तर आपल्याला तांदळाच्या डबल पाणी घालायचं असतं, पण मी इथे दही घातलंय त्याच्यामुळे मी 3.5 वाटी पाणी घातलंय।
आता हे मिक्स करून घेतलं मी। आता मी इथे तांदळापुरतं मीठ टाकलंय, कारण आपण भाज्या मॅरिनेट करताना मीठ घातलं होतं। आता मी परत इथे अर्धा चमचा बिर्याणीचा मसाला टाकलाय। आता हे मिक्स करून घेऊया। आता याला छान उकळी काढून घेऊया आपण। आता मी इथे याला उकळी काढून घेतली आहे। आता गॅसची फ्लेम आपण कमी करून घेऊया आणि त्याच्यावर झाकण ठेवूया। गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे आणि एक 10 मिनिटं हे वाफवून घ्यायचे आहे। इथे आपला सोया पुलाव तयार झालाय। 10 मिनिटानंतर मी झाकण काढले याच्यावरचं। आता इथे बघा आपला सोया पुलाव तयार आहे। भात आपला एकदम सडसडीत असा तयार झालाय। इथे मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते। खूप छान झाला होता हा सोया पुलाव। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्ही हा पुलाव रायता किंवा दही याच्याबरोबर खाऊ शकता। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।